नमस्कार. सातारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर सातारा न्यूजच्या स्टुडिओच्या माध्यमातून खरं तर सखोल विश्लेषण असेल, सखोल आढावा असेल किंवा मुलाखती असतील, या माध्यमातून आपण खरं तर अनेक विषय घेत असतो, अनेक विषयांना आपण खरं तर प्रोत्साहन देत असतो. आज आपल्यासोबत आहेत खरं तर हिंदू राष्ट्राविषयी जनजागृती करणाऱ्या एक सदस्य असलेल्या भक्ती ढापळे मॅडम. या मॅडम जे आहेत ते खरं तर प्राध्यापिका आहेत आणि प्राध्यापिका असताना देखील खरं तर हिंदू राष्ट्राच्या जनजागृतीसाठी असेल, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी असेल खरं तर या कार्यरत आहेत. मॅडम खरं तर सातारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. गेली 22 वर्ष आपण खरं तर हिंदू धर्मासाठी खरं तर आपण आपलं कार्य देत आहात. प्रसार असेल, प्रचार असेल, आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, समाजातील लोकांपर्यंत पोहोचतोय. नेमकी ही संकल्पना काय आहे नक्की? आता हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून जे आहे तर आम्ही गेली 25 वर्षापासून संघटना हे कार्य करते आणि मी गेली 22 वर्षापासून या संस्थेला जोडलेले आहे. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे तर ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये नेमकं हिंदू म्हणजे काय, हिंदू धर्मातल्या ज्या काही चालीरीती आहेत तर त्या पाठी नेमकं शास्त्र काय आहे, कशासाठी आपण देवपूजा करायची, का आपण सणवार साजरे करायचे. त्यानंतर बऱ्याचदा असं पण लक्षात येतं की आपण सणवार साजरे करतो पण त्या पाठचं शास्त्र माहीत नसल्यामुळे अनेक चुका पण आपल्याकडून होत असतात. जसं उदाहरणच जर पाहायचं झालं तर एकीकडे आपण लक्ष्मीपूजन करतो आणि दुसरीकडे बाहेर लक्ष्मी बॉम्ब फोडतो. म्हणजे ज्या देवीचं आपण पूजन करतो त्याच देवीची नंतर विटंबना करतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा मंदिरांचं पावित्र्य रक्षण आहे. मंदिर ही हिंदू धर्माची आधारशिला आहे. मंदिरांचं काय महत्व आहे, मंदिरांचं संवर्धन कसं करायला हवं, मंदिरांमध्ये सामूहिक आरती का केली जाते, तर याचं आध्यात्मिक शास्त्र आणि वैज्ञानिक शास्त्र पण आपण पोचवायचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबरीने आपले महिला सबलीकरणाचं सुद्धा कार्य सुरू आहे. यासाठी हिंदू जनजागृती समितीची रणरागिणी शाखा ही महिलांची कार्यरत आहे. त्या माध्यमातून आम्ही महिलांना आपल्या हिंदू धर्माचं विनामूल्य शिक्षण देतो. त्याचबरोबरीने स्वसंरक्षण प्रशिक्षण पण आपण त्यांना शिकवतो. त्याचबरोबरीने जे आहे तर संपूर्ण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक विकास कसा होईल यासाठी आपण गावोगावी जाऊन जे आहे तर व्याख्यानं असू द्यात, प्रवचनं असू द्यात, सभा असू द्या, यासाठी कार्य करतो. आणि त्याचबरोबरीने जे काही आघात होत आहेत, जसं आता मध्यंतरी बांगलादेशमध्ये हिंदूंवरती आघात झाले, इथे त्यांची हत्या झाली, तर त्यासाठी सुद्धा असे विविध विषय आहेत ज्यामध्ये हलाल जिहाद आहे, लव्ह जिहाद आहे, लँड जिहाद आहेत, असे पुष्कळ विषय जे राष्ट्रासाठी सुद्धा घातक आहेत. तर अशा प्रत्येक जो विषय आहे तर त्यासाठी आपण आंदोलन घेतो, सनदशीर मार्गाने आपण हे कार्य करतो, निवेदन देतो, प्रशासनाला या गोष्टी लक्षात आणून देतो. आणि याचं वैशिष्ट्यपूर्ण आणखीन काय ना, तर आम्ही गेली 20 वर्ष जे आहे तर आपल्या प्लास्टिकचा राष्ट्रध्वज विक्री होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि आता त्याला यश पण आलं. म्हणजे राज्य शासनाने पण प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावरती बंदी आणली, कारण की प्लास्टिक हे विघटन होत नाही. आणि हा राष्ट्रध्वज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी कचऱ्यात पडलेला आढळतो. खरं तर ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज हा उंचावरच फडकवला गेला पाहिजे. पण आज स्वातंत्र्यानंतर या 75 वर्षानंतर सुद्धा आपल्याला राष्ट्रध्वज जो आहे तर त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना, शोभेची वस्तू म्हणून वापर करताना ते पाहायला मिळतं. तर यावर प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही प्रत्येक शाळा, कॉलेजेसमध्ये जातो, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देतो, पोलीस प्रशासनाला निवेदन देतो की आपण यासाठी प्रबोधन करा. जिथे कुठे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री होताना दिसतील तर तिथे त्यांना जे आहे ते थांबूया. असं अनेक जे आहे तर एकंदरीत हिंदूंना धर्मशिक्षण देणं, हिंदूंना मध्ये राष्ट्र रक्षणाची जाणीव निर्माण करणं, त्यांना संघटित करणं, तर यासाठी आपण कार्यरत आहोत. आणि आपला मुख्य उद्देश ती म्हणजे आदर्श अशा राष्ट्राची स्थापना. जसं रामराज्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य होतं, तसं आदर्श व तसं हिंदू राष्ट्राची पुनश्च म्हणजे आता राम मंदिराची स्थापना झाली 500 वर्षानंतर, पण केवळ मंदिराची स्थापना करून आपल्याला थांबायचं नाहीये. तर आता राम मंदिरापासून राम राज्यापर्यंतचा प्रवास झाला पाहिजे. आणि यासाठी आदर्श कसं आहे ना, राज्य निर्माण होईल पण त्या राज्य टिकण्यासाठी जनता पण आदर्श पाहिजे ना.
मी या दृष्टिकोनातून तळागाळामध्ये जाऊन लोकांमध्ये आपल्या मूळ संस्कृतीची जी आहे ना तर ती जाणीव करून देणं, त्याचं महत्व पटवणं, यासाठी आम्ही कार्य करतो. नक्कीच आहे. आपण असं आता म्हणलं की राष्ट्र बनेल इकडे, परंतु त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणं किंवा हे अपेक्षित आहे. परंतु खरं जर आता बघितलं आपण तर आपल्या हिंदू संस्कृती लोक कुठेतरी विसरत चाललेत अगदी बरोबर. किंवा एक कुठेतरी नवीन पायंडा पडतोय, एक आधुनिक संस्कृतीचा पायंडा या ठिकाणी पडताना आपल्याला बघतोय. प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर स्त्रियांमधून देखील कुठेतरी आपली हिंदू संस्कृती जी आहे ती जपली जात नाहीये. त्यानुसार खरं तर आधुनिकतेला कुठेतरी प्राधान्य दिलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक दुर्दैवी घटना देखील आपल्याला बघताना आपण बघतोय समाजामध्ये की अनेक घटना ज्या आहेत त्या निंदनीय घटना देखील समोर येत आहेत. नक्की याला जबाबदार कोण आहे? म्हणजे याच्यामध्ये कारणीभूत काय ना बघा, की समाजाच्या सुरक्षेसाठी मुळात आता जेवढे काही आघात घडतायत, हल्ले होत आहेत किंवा हिंसा घडतायत, तर आपल्या संरक्षणासाठी न्यायपालिका आहे, पोलीस प्रशासन आहे. पण मला सांगा की इतके गुन्हेगार पकडले जातात आणि जेलमध्ये त्यांना ठेवलं जातं, त्यांना काहीतरी त्यांच्यावरती कारवाई होते. पण जेलमधून सुटून आल्यानंतर किती व्यक्ती, किती गुन्हेगार आदर्श पद्धतीने वागताना दिसतात. बरेच जण तर अजून मोठे डॉन होतात. का तर मुळात काय ना, जोवर वृत्ती सात्विक होत नाही तोपर्यंत गुन्हे थांबू शकत नाहीत. आणि म्हणून पूर्वीच्या काळी कसं होतं की आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. या गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपण कौशल्यानुसार मुलाला शिक्षण द्यायचो. त्याचबरोबर जे हिंदू धर्माचे 4 पुरुषार्थ आहेत ते आपण तिथे त्यांना शिकवायचो. मुळात हिंदू या शब्दाची व्याख्या काय? हिंदू या शब्दाची व्याख्या आहे हीनम दूषयती इति हिंदू जाती विशेषः. म्हणजे जो हीन गुणांचा त्याग करतो, चांगल्या गुणांचा अंगीकार करतो तो हिंदू. पण आज हिंदू म्हटलं की लोक वेगळंच वातावरण निर्माण होतं. मूळ संस्कृतीचा अभ्यास नसल्यामुळे एक प्रकारे आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध वातावरण आज निर्माण केलंय आणि त्याचा परिणाम हा झालाय की जिथे धर्म नसतो तिथे अधर्म असतो. आणि धर्माची व्याख्या काय? तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला. ती कशी? जसं आपण म्हणतो शेजार धर्म, पत्नी धर्म, पुरुष धर्म, शिक्षक धर्म. म्हणजे काय? तर जी जी कर्तव्य आहेत ती उत्तम पद्धतीने, आदर्श पद्धतीने करणं, ते कर्तव्य निभावणं म्हणजे धर्म. आणि हिंदू धर्म काय? तर जसं संस्काराची व्याख्या काय आहे? संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. म्हणजे आपले गुण वाढवायचे आणि दोष कमी करायचे. मग जो खरंच हिंदू आहे ना त्याने संपूर्ण आयुष्य हे आपल्यातील दुष्प्रवृत्ती किंवा जे काही दुर्गुण आहेत ते नष्ट करणं आणि चांगले गुण अंगीकारून एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होणं, हे खरं हिंदू धर्म शिकवतो. परंतु खरं तर ही संस्कृती, हिंदू संस्कृती आपल्याला लोप पावत चालली. परंतु या संस्कृतीला पुन्हा एकदा कुठेतरी चालना मिळावी किंवा खरं तर बालवयापासूनच मुलांमध्ये हे संस्कार जोपासले जावेत यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. आपण एक खरं तर अध्यापिका आहात, परंतु जर मुलांमध्ये लहानपणापासून, लहान वयापासून जर हे शालेय शिक्षणापासून जर संस्कृतीचे धडे दिले गेले तर याचा नक्कीच कुठेतरी येणाऱ्या भविष्यामध्ये फायदा होताना आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच. म्हणजे आणखीन एक काय झालंय ना की आता पुष्कळ ज्ञान मिळतं आणि खूप सारे सोर्सेस पण आहेत. जसे युट्यूब आहे, तर नंतर टीव्ही आहे, गुगल आहे आणि त्याच्याही पुढे आता एआय तर विदिन फ्रॅक्शन ते पाहिजे ते ज्ञान देऊ शकतं. पण मला सांगा, शिक्षण पुष्कळ आता मिळते, भरपूर आपण नॉलेज घेतोय, पण आपण माणूस बनण्यासाठी प्रयत्न करतोय का? आज ज्ञान पुष्कळ आहे, पण आपण चांगला माणूस बनण्यासाठी त्या ज्ञानाचा किती वापर करतोय? मग इथेच संस्कारांची आवश्यकता किंवा व्हॅल्यू एज्युकेशनची जी आहे तर ती आवश्यकता लक्षात येते. कारण आपण एक उद्योजक बनू शकतो, पण एक चारित्र्य संपन्न उद्योजक बनूच याची गॅरंटी आहे का? म्हणजे एखादं बघा, आता बरेच जण 50% 40% मिळून पण डॉक्टर होतात. पण आणि असे केसेस पण झालेत, म्हणजे त्या एज्युकेशनला मी काही म्हणणार नाही, पण अशा भरपूर केसेस पण झालेत की जे अशा पद्धतीने पास होऊन जे डॉक्टर होतात, तर मग अशा काही ऑपरेशन मध्ये काही बातम्या झालेल्या आहेत की तिथे पोटात टॉवेल राहिला, नॅपकिन राहिलं, पोटात कैची राहिली, असे प्रकार होतात. का? तर आपण शिक्षण घेतोय, पण ते आपलं कर्तव्य आहे, ते आदर्श पद्धतीने निभावण्यासाठीची जी आचारसंहिता आहे ना ती किती पाळली जाते. मग आपण म्हणतो की आदर्श राज्य व्यवस्था यायला पाहिजे, पण ती सर्व स्तरावरती आदर्श पण असलं पाहिजे ना.
त्यामुळे आपला मेन उद्देश आहे की लहान वयापासून आपण मुलांना संस्कार दिले पाहिजे. आता बऱ्याच जणांना आपलं काय होतं ना, आपल्याला वाटतं की आपल्या मुलाने स्पर्धात्मक जीवनात नेहमी अग्रेसरच राहिलं पाहिजे. ठीक आहे, विचार चांगला आहे, पण त्याला स्पर्धेतला एखादा म्हणतात ना ते लंबी रेस का घोडा, तर तसं बनवण्यापेक्षा त्याचं चारित्र्य कसं उत्तम होईल याकडे सुद्धा पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण 99% गुण मिळवणारा मुलगा त्याच्या व्यावहारिक आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल, पण तो त्याच्या आई वडिलांचा सांभाळ करेलच याची गॅरंटी ते 99% देतात का? किंवा तो आदर्श होईलच त्या 99%च्या माध्यमातून, ते नाही देऊ शकत. म्हणून एक आमचं असं म्हणणं आहे की राज्य शासनाने पण आणि केंद्र शासनाने पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की शालेय शिक्षणासोबतच मूल्य शिक्षण आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं शिक्षण देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. संस्कार मूल्य जर आधीपासून जर आपण जोपासली, मुलांमध्ये जर रुजवली, तर त्याचं फलित आपल्याला नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये बघायला मिळेल. खरं तर आपण हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत असतानाच अनेक लव्ह जिहाद म्हणून एक विषय आहे आपण हाती घेतलाय खरं तर. परंतु या विषयामध्ये आपण प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस आपण आघाडीवर होतात. अनेक आपण सभा वक्ते देखील आपण वक्ते म्हणून देखील भूमिका आपण निभावली होती. परंतु खरंच नक्की लव्ह जिहाद आहे नक्की? आता हे लव्ह जिहाद म्हणजे काय ना, तर लव्ह म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे धर्मयुद्ध. बघा, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही जी दहशतवादी संघटना आहे, तर पुण्यामध्ये जेव्हा त्यांना धरपकड झाली त्या सर्वांची, तर त्यांना एक डॉक्युमेंट्स मिळालं होतं सरकार, ज्या गुप्तचर संघटना होतात त्यांना. तर त्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंट्समध्ये PFIच्या असं लिहिलं होतं की 2047 पर्यंत आम्ही संपूर्ण भारताला जे आहे ते इस्लाम करू. म्हणजे त्यांचं एक विजन आहे धर्मांधांचं. आम्ही कुठल्या पंथाच्या विरोधात नाही, कारण हिंदू धर्म हा वसुदैव कुटुंबकम शिकवतो. आपण सर्वत्र सुखीने संतु सर्वे संतु निरामया याची प्रार्थना करतो. आपण कधीच कुठल्याही पंथाला विरोध करत नाही. पण जर यांनी लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणी आणि महिला यांना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जर त्यांच्याशी धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणत असतील आणि मुलींना आणि महिलांना जर मुलं जन्माला घालायची मशीन म्हणून पाहिलं जात असेल, तर याला आमचा विरोध आहे. मग हा मूळ जी विचार आहे किंवा विषय आहे, तर तो हा आहे की आज जर बघितलं तर 2023च्या एका सर्वेक्षणानुसार NCRBच्या 62.4 लाख एवढी प्रकरणं जी आहेत गुन्ह्याची ती नोंदवली गेलेली आहेत. म्हणजे दर 6 सेकंदाला एक गुन्हा होतो. दर दिवसाला त्याच्यामध्ये 81 महिलांवरती अत्याचार होतात. आज जर बघितलं तर वर्षाला 32 हजार मुली गायब होतात. मग एवढ्या सगळे ह्या मुली जातात कुठं? याला भरपूर वलय आहेत. पण आज भारतामध्ये 6 राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये, जसं मध्यंतरी श्रद्धा वालकरचं प्रकरण आपण पाहिलं की तिचे 36 तुकडे करून 35 तुकडे करून जे आहे तर तिने धर्मांतरण केलं नाही म्हणून तिचे तुकडे करून सुटकेसमध्ये ठेवण्यात आले. आज जेव्हा आम्ही जिल्हाभर फिरत असतो ना, तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला काउन्सिलिंगला बोलवतात. म्हणजे अगदी असं वाटतं की खेड्यांपर्यंत हा विषय गेलेला नाहीये, पण उलट खेड्यांमधल्या खूप साऱ्या मुली या गोष्टीला बळी पडलेल्या आहेत. या गावातून मुली ज्या आहेत त्या शिक्षणासाठी इकडे येतात, आई वडिलांना मोलमजुरी करत असतात, कामं करत असतात, मुलांवर लक्ष द्यायला वेळ नसतो, घरी धर्माचे संस्कृतीचे संस्कार द्यायला सुद्धा वेळ नसतो. मग हे लोक काय आहेत ना मुली, तर ह्या अशा फसव्या प्रेमामध्ये अडकतात. भले आता हे मी नाही सांगत, तर जे काही पोलीस प्रशासनाच्या माहितीतून आलेलं आहे तर त्यानुसार या सगळ्या मुलींना फसवण्यासाठी पैसे दिले जातात. 5 लाख 7 लाख एवढे पैसे या मुलांना दिले जातात. मग याचा एक शोध घेतला पाहिजे की ही कुठली एक प्रकारची सिस्टीम भारतामध्ये कार्यरत आहे जी भारतीय महिलांच्या सुरक्षेच्या विरोधात काम करते. तर आमचं महाराष्ट्र राज्य शासनाला ही विनंती आहे की हे जे लव्ह जिहादच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन आणि अल्पवयीनच नाही तर 2-2 मुलं असणाऱ्या माता सुद्धा त्या मुलांसोबत पळून जात आहेत. यात एक बाजू तर ही आहेच की आपण आपल्या मुलींना धर्माचं शिक्षण देत नाही आहोत, ही तर मूळ समस्या आहेच. पण दुसरी गोष्ट काय आहे ना, ह्याच्यासाठी तर आम्ही प्रयत्न करतच आहोत की मुलांना आपल्या संस्कृतीविषयी अवगत करून देणं. कारण आपला इतिहास हा चित्तोडच्या राणी पद्मिनीच आहे.
आपला इतिहास राजमाता जिजाऊंचा आहे. त्यामुळे हा इतिहास त्यांच्या पुढे जाणं, चित्रपटातल्या नटींचा आदर्श घेऊन काहीतरी व्यभिचार करण्यापेक्षा चारित्र्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी ज्या वीरांगना झालेल्या आहेत त्यांचा आदर्श घेणं, यासाठी आम्ही प्रबोधन करतच आहोत. पण राज्य शासनाची पण ही जबाबदारी आहे की लाडक्या बहिणींचं रक्षण पण त्यांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण ही जी मूळ समस्या आहे ना, लव्ह जिहाद, तर आज गावोगावी सुद्धा जे आहेत आता बांगलादेश मधून घुसखोर मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्याजी जेव्हा आले होते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे, त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं की साताऱ्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत. मग हे घुसखोर जर आपल्या मुली आणि महिलांना फूस लावून पळून नेत असतील, आणि अशी कितीतरी प्रकरण आहेत की ह्या गेलेल्या मुली पुन्हा माघारी आलेल्या नाहीत. भले आता कायदा जो येतो आपल्यासाठी हिंदू कोड बिल नुसार हिंदू जे आहेत तर ते एकविवाह करू शकतात. आता बाकी अन्यांना कायदा आहे का? ते कितीही विवाह करू शकतात आणि सगळ्या चारही मुली हिंदूच असतील तर वाढणारी संख्या कोणाची आहे? म्हणजे एक आदिवासी झारखंडमध्ये एक जमाई गोटा म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी जे कोणी हे घुसखोर आहेत ना, तर त्या घुसखोरांनी काय केलंय तर त्या ठिकाणच्या जे ट्रायबल एरियामधल्या मुली आहेत त्यांच्याशी ते विवाह करतात आणि घर जावई बनून त्यांच्या घरी राहतात आणि नंतर सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतात. तर त्या ठिकाणी त्या ट्रायबल एरियामध्ये आता एक गावच आहे जमाई गोटा म्हणून, तर तिथे सगळे धर्मांतरित झालेले आहेत अशा पद्धतीने. तर आमचा पंथाला विरोध नाहीये, पण मूळ संस्कृती जी आहे हिंदू संस्कृती, की महान संस्कृती, त्याविषयी पण आपण बोलूयातच की काय एवढं हिंदू संस्कृतीचं महत्व आहे. पण आज इथली मूळ संस्कृती सोडून जर परकीय आक्रमण इथे करून या ठिकाणची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील तर याला आमचा विरोध आहे. आणि यासाठी आम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक म्हणून कसं असतं ना, राष्ट्र कधी नष्ट होतं? ज्यावेळेस त्या ठिकाणची जी लोक आहेत ती इथली संस्कृती या ठिकाणची जेव्हा सोडतात त्यावेळेस ते राष्ट्र नष्ट होत. म्हणून या ठिकाणची जी पाळंमुळं आहेत ती आहेत तर ती घट्ट राहिली पाहिजे. दुसरी गोष्ट, संपूर्ण जगासाठी आज भारत ही आध्यात्मिक राजधानी आहे. संपूर्ण जग भारताकडे आध्यात्मिक राजधानी म्हणून बघतं. मोठमोठे लोक, म्हणजे आपण कुंभमेळ्यात बघितलं गेल्या वर्षी केवढ्या मोठ्या प्रमाणात फॉरेनर्स आले होते. का? तर त्यांच्या लक्षात आलं की कितीही पैसा कमवला तरी पैशाने समाधान मिळत नाही. समाधान आणि आत्मशांती ही अध्यात्माला जोडल्या गेल्यानंतरच मिळते आणि ते शिकण्यासाठी ते आज भारताकडे येतात. आणि आपण काय करतोय ना, तर हे इतक्या 750 वर्षाहून अधिक गुलामगिरीत राहिल्यामुळे आपल्याला पाश्चात्य संस्कृतीच आकर्षण अधिक आहे. आणि त्याला कारणीभूत हे पण आहे की फेक नेरेटिव्ह सेट केलेले आहेत की सातत्याने समजा एक खोटं 100 वेळा जर बोललं तर ते खरंच वाटतं ना. एकतर आपली मुलं आणि आपली काही जे लोक आहेत हिंदू, ते धर्माचा अभ्यास करत नाही आणि जर धर्मविरोधीच विचार सातत्याने येत असतील तर त्यांना ते बुरसटलेलेच वाटणार आहेत ना. यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. नक्कीच. खरं तर आपण बघितलं तर आपला भारत देश जो आहे तो सर्व समभाव जपणारा हा देश आहे. अनेक धर्म असतील, अनेक पंथ असतील, या भारत देशामध्ये एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. परंतु काही संघटना आहेत, काही संस्था आहेत, जसं आपण तुम्ही लव्ह जिहादचा विषय म्हटला, त्या संस्था आहेत ज्या बाहेरून काही परकीय राज्यातून, परकीय देशातून खरं तर या संस्थांना खतपाणी दिलं जातं आणि त्या माध्यमातून कुठेतरी या राष्ट्रामध्ये असेल अराजकता माजवण्याचं खरं तर काम होते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना खरं तर आपली राजकीय व्यवस्था देखील इतकी जबाबदार आहे का या सर्व गोष्टींना? म्हणजे राजकीय व्यवस्थेला जे आहे ना, तर त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी या सगळ्या समस्यांकडे जे आहे ना तर ते पाहणं आणि राष्ट्रविरोधी घटना ज्या घडत आहेत त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं हे राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे. आता अल फलाह सारखी युनिव्हर्सिटी भारतामध्येच आहे. भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाहच्या घोषणा देणारे JNU भारतातच आहे. म्हणजे आज जर भारत विरोधी कारवाया करणारे किंवा भारत विरोधी गोष्टी घडण्यासाठी अशा अल फलाह सारखे एज्युकेशन डॉक्टर तयार करणारे, ज्याच्यामध्ये फक्त काहीतरी 13-15 डॉक्टर सापडले आणि बाकी कितीतरी डॉक्टर आज पळून गेलेत, मग ते आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यात बसलेत हे आम्ही नाही शोधू शकत. हे प्रशासनाने शोधलं पाहिजे. कारण अन्न वस्त्र निवारा तर महत्वाची गोष्ट आहेच, भौतिक सुविधा महत्वाच्या आहेतच,
पण सुरक्षित राहिलो तर भौतिक सुविधा आपण उपभोगू शकू ना. म्हणून सुरक्षा हा आज मोठा कळीचा विषय झालेला आहे. तर सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि अशा प्रकारे जे काही घटना घडत आहेत तर कायद्यामध्ये पण ती दुरुस्ती करण्यात यावी. कारण आता बरेच जण म्हणतात की संविधानामध्ये हे कायदे आहेत, संविधानाचा आपण सर्वजण आदर करतो, पण संविधानामध्ये पण 145हून अधिक वेळा घटना दुरुस्ती झालेल्याच आहेत ना. मग आता जे इंग्रजांच्या कालावधीनंतरचे जे काही ऍक्ट आहेत तर काळानुसार त्या काही कलमांमध्ये पालट करून हे आताची व्यवस्था अनुकूल केली पाहिजे त्या दृष्टीने. परंतु जसं आपण म्हटलं की राजकीय व्यवस्था देखील जबाबदार आहे, परंतु याच ज्या गोष्टी घडू नये तर यासाठी उपाययोजना करण्याच्या ऐवजी तर कुठेतरी दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जातोय, कुठेतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणजे एक चुकीचा प्रचार केला जातोय. अगदी दोन समाजांमध्ये कुठेतरी एक तेढ निर्माण करायचं की तुम्हाला जबाबदार धरलं जाते या गोष्टींसाठी, असं करून कुठेतरी एक राज्यामध्ये किंवा देशामध्ये कुठेतरी एक वेगळा प्रकार घडवण्याचं काम होतं, म्हणजे राजकीय भांडवल केलं जातं या गोष्टींचं. तर नक्की आपण या गोष्टीकडे कसं बघतोय? म्हणजे कसं आहे ना की जसं आपण मगाशी म्हटलं की भारताची संस्कृतीच ही आहे. इथे केवळ नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठं नव्हती, तर इथे त्याच्यासारखीच अजून 10-12हून अधिक विद्यापीठं होती. म्हणजे परदेशातून लोक इथं शिक्षणासाठी यायचे, तिकडची संस्कृती वेगळी होती, पण ते इकडे अध्यात्माच्या शिक्षणासाठी यायचे. आपण कधीच त्यांना विरोध केलेला नाही, कुठल्या पंथाला आपण जे आहे ते कधी विरोध केला नाही. आता पारशी लोक सुद्धा अल्पसंख्याक आहेतच ना, पण ते स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवतात. आणि तरी इथं जे अल्पसंख्याक म्हणतात त्यांना आज वंदे मातरम म्हणायचं नसतं, त्यांना भारत मातेला वंदन करायला सुद्धा जे आहे ते कमीपणा वाटतो. मग अशा वेळेस जे आहे ना तर राज्य शासन किंवा जे राजकीय नेते आहेत तर आपण आता म्हणतो की हिंदुत्वादी सरकार आहे आत्ताच, तर मग हिंदुत्वादी सरकारने आता हिंदू हिताच्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे बाकी सगळे रस्ते आणि सगळं भौतिक सुविधा ते तर ते करतीलच, पण आता ज्या प्रकारे सामाजिक म्हणजे शांतता भंग होत आहे आणि त्याला कारणीभूत राजकारणी आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्याला कारणीभूत हे आहे की ह्या सगळ्या घटना ज्या घडत आहेत राष्ट्रविरोधी, कुठंतरी अनधिकृत काहीतरी गोष्ट उभी राहते, त्याच्या पुढे लगेच कुंपण येतं आणि मग लगेच वक्फ ऍक्ट जो आधीच्या कार्यकाळात झालेला आहे तर लगेच त्या कायद्याचा वापर करून ती जमीन लगेच ताब्यात घेतली जाते. तर प्रशासनाने याच्याकडे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे. आणि हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही जी निवेदनं तुमच्याकडे घेऊन येतो तर ती राष्ट्राच्या हिताचीच आहेत, धर्माच्या हिताचीच आहेत, त्यामुळे त्यासाठी त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन त्यावर ऍक्शन घ्या, हेच आमचं म्हणणं आहे या माध्यमातून. खरंच काही हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना महिलांचं देखील सबलीकरण व्हावं म्हणून आपण देखील तितक्याच ताकदीने खरं या मैदानामध्ये उतरला आहात. परंतु हे सबलीकरण होत असताना काही वेळेला खरं तर आता स्त्री पहिल्यासारखी राहिली नाही. पहिलं कसं होतं की चूल आणि मूल या दोन गोष्टी तिला सांभाळावं लागत होत्या, परंतु आता खरं देशाच्या सर्वोच्च पदावर देखील आपली एक स्त्री बसलेली आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीनं खरंच आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. तर असं होत असताना देखील आत्ताच्या या काळामध्ये देखील कुठेतरी स्त्रीचं कच्चीकरण केलं जातंय किंवा कुठेतरी तिला कमजोर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करतात? आता याच्यामध्ये एक मी मुद्दा ऍड करू इच्छिते की मुळात स्त्री ही पुरातन काळापासून सुशिक्षितच होती. गार्गी, मैत्रीय, लोपामुद्रा यांसारख्या अनेक ज्या विद्वान स्त्रिया होत्या त्यांना वेद अध्ययनाचा अधिकार होता. त्याचबरोबर रामायण काळात जर आपण पाहिलं तर रामायण काळात राजा दशरथासोबत राणी कैकेयी युद्धाला जायची. म्हणजे आपण जे म्हणतो ना चूल आणि मूल इथपर्यंतच आपल्या संस्कृतीमध्ये होतं, तर तसं नव्हतं. आणि पुढे जाऊन मी म्हणेल की चूल आणि मुलाचा कमीपणा का वाटायला पाहिजे, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण हाऊसवाईफ नाही, होम मेकर आहोत हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण एक स्त्री ही तिच्याकडे तिचा मुलगा, तिचा भाऊ, तिचे वडील, तिचा पती हा शक्ती म्हणूनच बघतो. म्हणजे स्त्री खंबीरपणे पाठीशी उभी राहते पुरुषाच्या, तो एक भावनिक, तो एक मोठा आधार असतो. त्यामुळे स्त्रीला कधीच हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अबला म्हटलं गेलं नव्हतं. ती सबलच होती, ती शक्ती म्हणूनच पूजली गेली. म्हणजे ज्यावेळेस राजा दशरथ सोबत राणी कैकेयी युद्धाला गेली त्यावेळेस राजा दशरथांचं चाक निखळून पडणार
तर युद्ध होईपर्यंत राणीने ते चाकात जे आहे ते धरून ठेवलं आणि मग तो पराक्रम बघून राजा प्रसन्न झाले. याच्याही पुढे जाऊन महाभारतामध्ये ज्या वेळेस युद्ध झालं आणि काश्मीरचा राजा हिंदू राजा तर त्याला तो मृत्युमुखी पडला, तर त्यावेळेस स्वतः भगवान श्रीकृष्णाने काश्मीरच्या राजाच्या पत्नीला गादीवर बसवलेला आहे. त्यानंतर अर्जुनाची पत्नी एक चित्रांगदा, तर तिला सुद्धा एक राज्य सांभाळायला बसवलेला आहे. हा आपला इतिहास आहे. पण आता काय झालंय ना, तर आता हा इतिहास कुठेतरी महिला विसरलेला आहे. बघा, राजमाता जिजाऊंनी पण राज्यकारभार सांभाळलेलाच आहे ना. झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी तर वैदव्य आणि दत्तक पुत्राला पाठीशी बांधून वयाच्या 21व्या वर्षी तिने युद्ध केले. उजवा डोळा फुटून बाहेर आला होता तरी राणी युद्ध करत होती, म्हणून तर तिला मर्दानी म्हटलंय. आणि आताच्या 21 वर्षाच्या मुली काय करतात, तर त्यांना नट्यांचा आदर्श घेऊन केवळ म्हणजे एक भोग वस्तू बनवण्याचं काम केलं जातं. याला कारणीभूत काय ना, तर आजच्या स्त्रीला धर्मापासून ती दूर चाललेली आहे. तर हे खरं तर बंधन नव्हतं आपल्याकडे कधीच. महिलांना जे आहे ना वंदनात ठेवलेलं नव्हतं. रामायणामध्ये उल्लेख आहे, रात्रीच्या म्हणजे रात्रीच्या वेळी महिला अंगभर दागिने घालून फिरू शकायच्या, असं वातावरण होतं. आपल्याकडे कधीच जे आहे तर स्त्रीला आपल्या धर्मशास्त्रांनी बंधनात टाकलं नाही. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जे परकीय आक्रमकांनी आक्रमण केली, यामध्ये त्यांचा मूळ लक्ष काय असायचं हल्ल्याचं? पहिलं म्हणजे मंदिरं नष्ट करा आणि महिलांना भ्रष्ट करा. मग महिलांच्या सुरक्षेसाठी नंतरच्या कालावधीमध्ये जे आहे तर मग त्यांना थोडीशी बंधनं वाढली का, तर सुरक्षेसाठी. हे काळानुसार आहे. पण आपल्या संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याकडे वेदांचा अभ्यास पण महिला करायच्या, युद्धात सुद्धा त्या लढायच्या, राज्य सुद्धा सांभाळायच्या. त्यामुळे तो आदर्श कुठेतरी आज महिलांनी घेतला पाहिजे. आणि ते नसल्यामुळे आजची महिला 31 डिसेंबरला आपण बघितलं असेल, म्हणजे सांगू शकत नाही, त्या संध्याकाळच्या वेळी पुरुषांपेक्षा अधिक महिला मद्यप्राशन करून रस्त्यावर पडल्या होत्या. आणि ह्या भावी माता शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, बीज जर शुद्ध असेल तर फळं सुद्धा रसाळ येतात. मग आज जर अशा या मद्यप्राशन करणाऱ्या माता असतील, व्यभिचारिणी माता असतील, तर ती मुलं काय जन्माला येणार आहेत? त्यामुळे आजची ही जी दुरावस्था झालेली आहे तर ही केवळ हिंदू धर्माचे संस्कार नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. बघा, आपल्याकडे ना जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे अंत्येष्टीपर्यंतचे संस्कार, त्याला आपण संस्कार म्हणतो. संस्कार का? जसं विवाह पण आपल्याकडे एक संस्कार. मग ह्या विवाहाच्या संस्कारात काय होतं, तर अग्नीला साक्षी मानून काही मंत्र म्हटले जातात आणि त्या मंत्रांच्या माध्यमातून एक प्रकारे आपण आपल्या मनाला सूचना तिथे देत असतो. देवा ब्राह्मणांच्या पुढे आपण शपथ घेत असतो की मी आदर्श पद्धतीने जे आहे तर हे विवाह निभावेल, उत्तम चारित्र्य संपन्न दृष्ट्या मी माझ्या नवऱ्याला साथ देईल, किंवा जो पती आहे तो म्हणतो की पत्नीला मी तिचा सांभाळ करेन आणि आदर्श अपत्य जे भारतवर्षासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आदर्श असेल असे अपत्य जे आहे तर ते त्यांचा जन्म होईल. तर असा विवाह संस्कार व्हायचा. आता हल्ली रजिस्टर्ड मॅरेज पण होतं, काय अडचण नाहीये, पण सह्या करून करतो तो करार असतो. त्या करारामध्ये व्यवहार होतो आणि संस्कारामध्ये भावनांचा ओलावा असतो. आणि अजून पुढे जाऊन आता तर असं आले लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे याला तर काही अर्थच नाहीये. मग कुत्रे मांजरे पण असेच जगतात ना. मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? मग आज जर स्त्रिया जबाबदारीच नको म्हणतायत, कुटुंबाची जबाबदारी नको म्हणतायत, स्वतःची पण जबाबदारी यांना घ्यायची नाहीये, यांना आई व्हायचं नाहीये, मग समाजावर परिणाम काय होतोय? समाज व्यवस्था उत्तम राहण्यासाठी संस्कार आहेत, लक्षात घ्या. आणि जो तो मनमानी करायला लागला ना, मला वाटेल तशी मी करील, तर ही समाज व्यवस्था विस्कळीत होणार, अराजकता 100% माजणार. आणि म्हणून जर आपल्याला ही अराजकता थांबवायची असेल तर सात्विकतेचे संस्कार हे बालवयापासून केले पाहिजेत. आपले जे कुठला तुमचा पंथ असेल आणि जे आपला हिंदू धर्म आहे, तर इथे मेजॉरिटी तर 100 कोटी हिंदू आहेत, त्यामुळे मी हिंदूंविषयी जास्त बोलते की आपल्याकडे मेजॉरिटी ही स्वयंभू हिंदू राष्ट्रच आहे. आता जरी धर्मनिरपेक्ष सरकार असलं तरी चालू असलं तरी मग आपण आपल्या संस्कृतीची जी इथली पाळंमुळं आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. यातलं एक छोटंसं उदाहरण, म्हणजे तुम्ही कदाचित मला मकर संक्रांतीच्या संदर्भात विचारणार पण असाल, तर त्याच्याविषयी पण एक थोडं शास्त्र सांगू इच्छिते की किती आपला सायंटिफिक धर्म आहे. मग आता 14 तारखेला मकर संक्रांती आहे, तर या मकर संक्रांतीचं नेमकं काय शास्त्र आहे, का आपण हे सणवार साजरे करतो? तर बघा,
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्राच्या पाण्याला भरती आणि ओहोटी येते. म्हणजे पृथ्वीवरती किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मग पृथ्वीवरचं जर पाणी हलवण्याची ताकद चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये आहे, तर मनुष्याच्या शरीरात तर 70% पाणी. मग त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम मनुष्याच्या शरीरावरती होणार नाही का? तर निश्चित होतो. आणि म्हणून बघा, पौर्णिमेच्या कालावधीमध्ये अतिविचार वाढणं, बऱ्याचशा मनात टोकाचे विचार येणं, हे कशामुळे? तर चंद्र हा मनाचा कारक आहे. शेवटी आपली उत्पत्ती पंचतत्वापासून झालेली. या जे स्थिर तारे आणि ग्रह आहेत याचा परिणाम हा मनुष्याचा देह आणि मन यावर होत असतो. आणि म्हणून आपण जे काही सणवार साजरे करतो, ज्या काही धार्मिक कृती करतो, जे काही भगवंताची पूजा अर्चा करतो, तर त्यामुळे किंवा आपण धर्माचरण करतो, जसं कुंकू लावतो, तर ह्याच्या पाठी काही बुरसटलेलं नाहीये. हे सगळं सायंटिफिक कारण आहे की मनाला स्थिर करण्यासाठी इथं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतं, जे काय करतं, आपला विवेक जागृत करतं. त्याचा हा ट्रिगर पॉइंट आहे. मग ज्यावेळेस आपण इथे कुंकू लावतो आणि पुरुष टिळा लावतात, तर तो ट्रिगर पॉइंट इथे प्रेस होतो, किंवा ॲक्युप्रेशरचं पण तिथे एक पॉइंट आहे. आणि मग त्याचा लाभ काय होतो? तर आपला विवेक जागृत होतो. दिवसाला आपल्या मनामध्ये 60,000 ते 80,000 विचार सुरू असतात. या एवढ्या मोठ्या विचारांमध्ये 75% विचार आपले नकारात्मकच असतात. आता कसं होईल, आता होईल का? मग अशा वेळेस विचारांचं गोंधळ थांबवणं आणि स्थिर विवेक जागृत करण्याचं कार्य हे करत असतं. हे सायन्स आहे. तर तसं मकर संक्रांतीमध्ये काय, तर भारतीय पंचांगकर्ते जे आहेत ते निरयन पद्धतीचं अनुसरण करतात आणि पाश्चात्य जे आहेत ना ते सायन पद्धत अभ्यास करतात पंचांग सांगण्यासाठी. पंचांग म्हणजे जे काही ग्रहांची जे काही रचना आहे तर त्याचा अभ्यास असा. तर निरयन पद्धतीमध्ये कसं आहे, तर निर्यन पद्धतीमध्ये आपण अवकाशातील जे स्थिर तारे आहेत तर त्याला प्रमाण मानून आता काय परिस्थिती ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरती होईल, त्यानुसार आपल्याकडे पंचांगकर्ते पंचांग सांगतात. आणि सायन पद्धत काय करते, तर ती ऋतूवर आधारित असते की कसे ऋतू आहेत आणि ऋतूंचा परिणाम काय होतो. पण आता मला सांगा, पाऊस किती महिने झाले पडतोय? 6 महिने पाऊस पडला. मग आता ऋतू पण स्थिर नाहीये. मग म्हणून भारतीय जी पद्धत आहे निरयन, तर ती थोडी अधिक ऍक्युरेट आहे. मग त्या ह्याच्यानुसार ज्या वेळेस आता आपल्याला माहितीये पृथ्वी, आता मी वैज्ञानिक भाषेतून सांगते, आध्यात्मिक भाषेतून मकर संक्रांत नाही सांगणार, वैज्ञानिक भाषेतून सांगते की ज्या वेळेस आता पृथ्वी जी आहे तर ती थोडी तिचा अक्ष कललेला आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरत असते. हे भूगोलात आपण सगळे शिकलेलो आहोत. तर हे फिरत असताना तिचं एक रोटेशन सूर्याभोवती पूर्ण व्हायला 365 दिवस 5 तास 48 मिनिट 46 सेकंद लागतात. एवढा कालावधी पृथ्वीला एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी. मग हे करत असताना पृथ्वी जे तर ती सतत स्वतःभोवती पण गोल फिरत असते. आता आपल्याला माहितीये पृथ्वी जी आहे तर तिच्यामध्ये विषुववृत्त आहे, ज्या विषुववृत्तावर भारत पण आहे. त्याच्यानंतर विषुववृत्ताच्या वरती उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव. मग उत्तर ध्रुव आणि विषुववृत्ताच्या मध्ये आहे कर्कवृत्त आणि दक्षिण ध्रुव आणि मकर जे विषुववृत्त आहे त्याच्यामध्ये आहे मकर वृत्त. मग ज्या वेळेस सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते त्यावेळेस काय होतं, तर सूर्याचा प्रकाश हा हळूहळू जे आहे तर मकर वृत्ताला स्पर्श करतो. त्याला आपण म्हणतो संक्रमण, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिट. आणि मग ज्या वेळेस हे सूर्य मकर राशीमध्ये, ज्याला ज्योतिषी भाषेत म्हणतात मकर राशीत संक्रमण झालं, तर ती प्रक्रिया होत असताना पृथ्वी ही सूर्यापासून त्या कालावधीमध्ये दूर दूर जाते आणि उत्तरायण सुरू होतं, जे 6 महिन्याचं असतं, ज्याला आपण अयन म्हणतो. 6 महिने उत्तरायण, 6 महिने दक्षिणायन. दक्षिणायन ह्याला कर्क संक्रांत पण म्हणतात. आणि जेव्हा मकर राशीमध्ये सूर्याचं संक्रमण होतं त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो. आणि हे जो काही सगळा परिणाम होतो ना, हा जो बदल होतो, याचा पृथ्वीवरती काय परिणाम होतो, तर पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह ऊर्जा वाढलेली असते. त्याला आपण आध्यात्मिक भाषेत पुण्यकाळ म्हणतो. म्हणून या कालावधीमध्ये आपलं अजून पुण्य वाढावं इन द सेन्स काय, तर आपल्यातली पॉझिटिव्हिटी वाढावी. जर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असेल तर आपण कामं करू शकू का? नाही. मग ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी ही धार्मिक कृती, ह्या सगळ्या ही थेरपी आहे
की जी करून आपण ती ऊर्जा जी ब्रह्मांडातली येते व्हायब्रेशन्स, तर ते आपण घेऊ शकू. मग त्यासाठी शरीर पण चांगलं पाहिजे ना, व्यवस्थित शुद्ध पाहिजे. मग उपवास करणं, दानधर्म करणं, त्यागाची भावना मनामध्ये रुजवणं, तर असा तो भाग त्याच्यामध्ये सगळा राहतो. आणि दरवर्षी, म्हणजे दरवर्षी नाही पण यंदाच्या वर्षी 14 तारखेला संक्रांत आहे, मकर संक्रांत. पण दर 80 वर्षानंतर मकर संक्रांत ही एक दिवस पुढे जाते. मग असं का होतं, तर मगाशी जे आपण सांगितलं ना की 365 दिवस 5 तास आणि 48 मिनिटं 46 सेकंद लागतात एक रोटेशन कंप्लीट करायला. पण ज्योतिषी भाषेमध्ये त्या 5 तास आणि समथिंग जे मिनिटं वगैरे आहेत, तर त्याला ते ओव्हरऑल 6 तास म्हणून धरतात. पण जरी 6 तास धरले तरी 11 मिनिट आणि 4 सेकंदाचा फरक पडलाच ना. मग तो दरवर्षी तो फरक राहतो 11 मिनिट 4 सेकंदाचा. मग 72 वर्षानंतर 1 दिवसाचा फरक निर्माण होतो. मग तो 1 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी दर 80 वर्षानंतर एक मकर संक्रांत पुढे जात असते. म्हणजे किती आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास केलाय की सगळ्या ब्रह्मांडामध्ये होणारे जे बदल आहेत, तर त्यापासून मनुष्याला सुरक्षित राहता यावं, निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांना त्याला सामोरं जाता यावं, यासाठी व्रतवैकल्य, यासाठी नियम आहेत. पण याचा अभ्यास न करता सरळ काही लोक याला थोतांड म्हणतात. तर याचा आम्हाला विरोध आहे. तुम्ही अभ्यास करा पहिले की काय याच्या पाठीमागे लॉजिक काय, सायन्स काय, आणि मग आपण त्यावरती निश्चितच बोलू शकतो. तर हे आपण कार्य करतो की आपली जी संस्कृती आहे तर ते माणूस म्हणून घडवण्यासाठी ती कशी आवश्यक आहे, आणि हिंदू म्हणून किती आपलं जीवन आदर्श होणार आहे याचं आचरण केल्यावर, ती यासाठी आपण प्रचार प्रसार करत असतो. नक्कीच. काही खरं तर हिंदू धर्मातले जे सण आहेत त्या सणामागचं खरं तर महत्व एक म्हणजे पूर्णपणे वेगळं महत्व आहे. परंतु कुठेतरी याविषयी तर्कवितर्क लढवले जातात आणि त्याच्यातून कुठेतरी एक निगेटिव्हिटी पसरली जाते. परंतु आपण मकर संक्रांतीचं जे वैज्ञानिक कारण आहे ते आपण आज आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलं. खरंच तर एक खूप छान पद्धतीने आपण एक कार्य आपलं चालू आहे आणि भविष्यामध्ये हे कार्य देखील अशा पद्धतीने पुढे चालू राहील आणि त्याला नक्कीच कुठेतरी यश देखील येतं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर आपण या साधनाच्या स्टुडिओमध्ये आलात, हिंदू धर्माचा प्रचार असेल, महिला सबलीकरण असेल किंवा हिंदू सण असतील, याविषयी जनजागृती आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तर आपले खूप खूप धन्यवाद. मी पण मनापासून आभार व्यक्त करते. सातारा न्यूजच्या माध्यमातून मी पण सबस्क्रायबर आहे आपली, आणि आपले खूप सारे चांगले विषय आपण नेहमीच सातारा न्यूजच्या माध्यमातून सगळ्या सातारावासियांपर्यंत पोहोचवत असतात. तर मला पण तुमचे जे काही तुम्ही वेगळे विषय आणता पॉडकास्टच्या माध्यमातून, तर ते सुद्धा खूप आवडतात. आणि आज जे प्रेक्षक पाहतायत तर त्यांनी सुद्धा सातारा न्यूजला लाईक करूया, सबस्क्राईब करूया, आणि हे जे आपले बुद्धिवर्धक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ येतात तर ते अधिक शेअर पण करूया. मी पण सातारा न्यूजचे सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. नमस्कार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.